सांगोडे एंड कडनं पहिला चेंडू. गेम ऑन. यावेळेस स्टेप आउट खेळून करण्याचा प्रयत्न. चेंडू गुडलँड स्पॉटवरती पडला आणि पहिला डॉट बॉल येतोय. दोन्ही संघांनी मात्र खूप मेहनत घेतली आहे. पहिला सामना मात्र जिंकला तो जय जलेश्वर वाडेकर संघाने. त्याच्यानंतरचा सामना जिंकला. यावेळेसचा मोठा फटका. बॉल फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हाय हँडसम पहिला दमदार षटकार. पहिला बॉल मात्र डॉट आला. त्याच्यानंतर काय फटका सजवला. चेंडूला मात्र लॉंगॉनच्या वरनं सीमारेषेच्या बाहेर. षटकारांना संघाचं आणि वैयक्तिक स्वतःचं अकाउंट ओपन करत असताना फलंदाज रितेश पाटीलला पाहतो आपण. मॅचची मॅच आपण पाहिली. सांगोडेच्या अगेन्स्ट अष्टविनायक ठाकूरपाडा आपण मॅच पाहिली. यावेळेसचा फक्त दिशा दिली आहे. चेंडू नो मॅच लाईन मध्ये ट्रॅव्हल. आउटफील्ड थोडीशी फास्ट आहे. चेंडू मात्र थांबणार नाहीये. आणखीन एक दमदार चौकार. कपिल पाटील वरती आता हल्ला चढवला गेलाय. दुसऱ्या चेंडूवरती चौकार आलाय. रितेशची बॅट मात्र मैदानाच्या आतमध्ये बोलतीये. पुढचा बॉल कपिल पाटील. यावेळेसचा बॉल आणखीन एक तडाका. चेंडू पहिल्या टप्प्यावरती लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. सर्कल पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय आणि 4 षटकांची ही मॅच मैदानाच्या आतमध्ये. यजमान विपक्ष पाहुणे अशी लढत पाहतोय आपण. P1चं पहिलं षटक मार्गस्थ आहे. कपिल पाटील वरती प्रति हल्ला चढवला गेलाय. आता पहिला बॉल डॉट आला. त्याच्यानंतर एक षटकार आणि 2 मध लागोपाठचे हे 2 चौकार मात्र पाहायला मिळाले आपल्याला. इतकं मोठं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करत असताना इस्टनच्या मागे एक मास्टर माइंड सिद्धू पाटील. यावेळेसचा मोठा फटका लॉक केलाय. साइड स्क्रीन समोर फेकून दिलाय. आणखीन एक माइटी स्ट्रोक. दमदार षटकार. काय फटकेबाजी होते मैदानाच्या आतमध्ये. कपिल पाटील वरती मात्र हल्ला चढवला गेलाय. प्रत्येकी बॉल मात्र सीमारेषा गाठतोय. पहिला डॉट आला. त्याच्यानंतर षटकार. त्यानंतर चौकार. आणखीन एक चौकार आणि हा आता दमदार षटकार. शेवटचा बॉल. यावेळेस मोठा फटका लॉक केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे परंतु बनतील प्रेक्षक. आणखीन एक पंच आम्हाला क्षेत्रात असताना आहे तोय. नो बॉल. नो +6 म्हणजे या मिळतील 7 धावसंख्या धावफलकावरती. 27 धावा. पहिलं P1चं षटक आणि आता फ्री हिट असेल. फ्री हिटच्या चेंडूवरती अद्याप एक मोठा फटका येईल का. कारण वाडेकर संघाचा कपिल पाटील एक भरवशाचा गोलंदाज मात्र मागणे ठरत असताना. यावेळेसचा बॉल ब्लॉक हॉल मध्ये फेकला होता. चेंडू नो मॅच लाईन मध्ये ट्रॅव्हल अलॉंग द कार्पेट. चेंडूची फेक होईल. तोपर्यंत ही धाव होईल एक षटकाचा खेळ इथे संपन्न झालाय. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 28 धावा. रितेश पाटीलचा विचार जर केला तर तब्बल 28 धावांवरती खेळतोय. सॉरी 27 धावांवरती खेळतोय. काय फलंदाजी झाली आहे. एकदा फलंदाजी आवडली असेल तर नक्कीच या खेळासाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत. काय फटकेबाजी पाहिली आपण मध्ये. चौफेर फटकेबाजी रितेश पाटीलची. नक्कीच रितेशसाठी सुवर्ण संधी असेल तर अर्धषटक झळकावलं तर याच गावचा एक गोड आवाज उमेश सुतार यांच्याकडनं पार्टी
गोलंदाजी मार्क वरती दुसऱ्या षटकामध्ये आलाय. अतुल भोईरला पाहतोय आपण दुसऱ्या षटकामध्ये. यावेळेस फुलटॉस आहे. फक्त दिशा दिशा तिथे आहेत. आता चुकी होणार नाहीये. लॉंग ऑफ द टिपलाय झेल आणि संपलाय. रितेश पाटीलचा खेळ. बिग विकेट डाऊन. रितेश पाटील बॅक टू पवेलियन. त्या बॅट मधनं आपण धावा पाहिल्या. मात्र अशी रन मशीन मैदानाच्या बाहेर जात असताना तब्बल त्याच्या बॅट मधनं धावा आल्या. 27 धावा. व्हॉट अ बॅटिंग. नवीन फलंदाज एनआट नंबर 3 वरती केतन सुतार. गोलंदाजी मार्क वरती पहिल्या चेंडूवरती अतुल भोईरला मात्र सफलता मिळाली आहे. पहिला चेंडू मात्र लॉंग. यावेळेस मोठा फटका खेळतात. मिस टायमिंग हाय पण चेंडू नो मॅच ट्रॅव्हल क्षेत्र तिथे आहेत. आता येते सिंगल. इथनं पूर्णपणे धावांवरचा रोख थांबवण्याचं काम मात्र करतायत गोलंदाज अतुल भोईर करतायत. इष्टांच्या मागे तुम्ही पाहू शकता मास्टर माइंड सिद्धूजी पाटील. पुढचा बॉल. यावेळेस स्लोअर गतीचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये फेकला होता. तुझ्या फॉलोअर मध्ये अडवलाय चेंडूला. तो कोणत्याही प्रकारचा बॅकअप नाहीये. त्याच्यामुळे डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न केला नाही गोलंदाज अतुल ने. मात्र एकच चूक मात्र खूप महागात पडेल. याचा मागच्या मॅच मध्ये आपण प्रवीणचा झेल मात्र सोडला. काय फटकेबाजी केली होती प्रवीणने. कोणी तेवढ्याच ताकदीचे संघ आपण पाहतोय. सिद्धू पाटील यांची चर्चा मगाची टॉस बॉक्स मध्ये पाहिली आपण. पहिला सामना खेळतात सांगोडीच्या अगेन्स्ट. यावेळेस मात्र शटआउट करण्याचा प्रयत्न. चेंडू कुठल्या स्पॉट वरती पडला. पंच आम्हाला दर्शवतायत अतिरिक्त धाव. स्क्वेअर बॉल व्हाईट बॉल येतोय. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. धावसंख्या धाव फलकावरती लागली आहे ती. 31 धावा. आता मध्ये दिशाईन गोलंदाजी कुठे करत असताना गोलंदाज अतुल भोईरला पाहतोय आपण. दुसऱ्या षटकामध्ये आलाय. 3 धावा खर्च केल्यात. एक विकेट महत्वाचा विकेट मात्र कॅरी केलाय. यावेळेसचा बॉल फक्त इथे लागते. आउटफील्ड थोडीशी फास्ट आहे. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत. चेंडूला उचलतील फेकतील. खराब थ्रोफेकी पाहायला मिळाली इथे आपल्याला. एकच धाव स्कोर कार्ड वरती ऍड होईल. गोलंदाजीचा विचार जर केला तर अतुल भोईर कमबॅक गोलंदाजी करतायत. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या 27. दुसऱ्या षटकाचा खेळ मात्र मार्गस्थ आहे. धावा खर्च करतोय त्या 4 धावा. वॉट अ बॉलिंग. तरी एकाच बॉल खराब येतोय परंतु त्याच्यानंतर कमबॅक करून देतायत अतुल भोईर. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा. यावेळेला स्लोअर गतीचा चेंडू उंच उडालाय. चेंडू हवेमध्ये आहे. शतक्षक आहेत परंतु काय फिल्डिंग होते तिथे. शेवटच्या क्षणाला मात्र चेंडूची अडवणूक केली आहे. आणि या 2 धावा मात्र स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील. नक्कीच चेंडू खूप उंच उडाला होता. झेलची संधी झाली नाहीये परंतु चेंडू अडवण्याचे यश मात्र क्षेत्ररक्षक तिथे होते. प्रियांशूला पाहिलं आपण. दुसऱ्या षटकातील मात्र हा शेवटचा बॉल असेल. धावसंख्या धावफलकावरती 34 धावा. दुसरे षटक मार्गस्थ आहे. कमबॅक गोलंदाजी करतोय अतुल भोईर. यावेळेसचा बॉल मोठा फटका खेळतायत. क्षेत्ररक्षक आलाय परंतु चेंडूला अडवतील फेकतील तोपर्यंत आणखीन या 2 धावा शेवटच्या चेंडूवरती आल्या. 2 धावफलक पुढे. धावफलकाची धावा 36. 2 षटकांचा खेळ मात्र इथे संपलाय.
नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती संदेश पाटील, सॉरी सर्वेश पाटीलला आपण पाहू तिसऱ्या षटकामध्ये. तर स्पीडअप करू आपण वाडेकर संघ. सर्वेश पाटील गोलंदाजी मार्क वरती. 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं फेकायचे आहेत. गोलंदाजी मार्क वरती सर्वेश पाटीलला पाहतोय आपण गाव एंड कडनं. पहिला चेंडू फेकण्यास सज्ज. गोलंदाजी मार्क वरती फलंदाज केतन सुतारला पाहतो आपण, मागच्या मॅचचा हिरो. यावेळेस फुलटास आहे, जोरदार प्रहार करायचा होता चेंडू. डाव्या एसटीच्या बाहेर पंचमा दर्शवताना वाईड बॉल, अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. मात्र सर्वेश पाटीलला पाहतो आपण गोलंदाजी मार्क वरती. पुढचा बॉल, मोठा फटका लॉक केलाय, मिस्टायमिंग शॉट आहे, क्षेत्ररक्षक आहेत तिथे. झेलची संधी, संधी मात्र चुकवणार नाहीयेत. पकडलाय झेल आणि संपलाय केतन सुतारचा पारीचा खेळ. बिग विकेट डाऊन. बिग विकेटला झेल पकडला. केतनला मात्र परतावा लागले. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती आपण पाहू शकतो विनाट नंबर 4 वरती. प्रवीण सुतार बॅट मध्ये काय फलंदाजी पाहिली होती. यावेळेसचा शॉट आहे, फक्त दिशा दिली आहे. चेंडू पहिल्या टप्प्यावरती सीमारेषेच्या बाहेर दाखवत असताना आपली बॅटची पॉवर. पहिला चौकार. आजची मॅच कोण विसरू शकेल. प्रवीणच्या बॅट मधनं धावा बनल्या. याही मॅच मध्ये धावा बनतील का, कारण धावांचं डोंगर इथने उभा करावं लागेल टीम सांगोडेला, कारण समोर तेवढ्या ताकदीचा संघ आपण पाहतोय. वाडेकर संघाला पाहतो आपण. गतीचा चेंडू, फसवा चेंडू फेकला होता. तो बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाहीये. हाय तो डॉट बॉल. तरी चौकार आला असेल, त्यानंतर हा डॉट बॉल येतोय. सर्वेश पाटील तर हे तिसरं षटक मात्र मार्गस्थ आहे. यावेळेसचा बॉल सपाट करून खेळण्याचा प्रयत्न. तुझ्या फॉलोअर थ्रो मध्ये चेंडूची अडवणूक. आणखीन एक डॉट बॉल. काय गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. सर्वेश पाटीलची अप्रतिम गोलंदाजी आहे. एक चौका जरी आलाय. यावेळेसचा मोठा फटका करायचा होता, परंतु स्लोअर घेतला चेंडू पंचमा दर्शवताना आणखीन घेतो हा वाईट बॉल. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 42, 42 धावा. यावेळेस स्लोअर गतीचा चेंडू, मोठा प्रहार केला चेंडू बऱ्याच काळ हवेमध्ये, परंतु चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरन मिड विकेटच्या बाहेर. षटकार. ज्या प्रेक्षकांनी ऐवा झेल पकडली या आपण वैभव शंभरूच्या पारितोषिक. यावेळेसचा बॉल केवळ विकेट खेळायचा होता, पण चेंडू गुडलँड स्पॉटवरती पडला आणि षटक क्रमांक मात्र तिसरे संपन्न होते. 3 षटकांच्या वादवी खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती 48 धावा, 48. ज्या प्रेक्षकांनी मात्र ऐवा झेल पकडलाय या आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला 100 रुपयाचा रोख पारितोषिक असेल. सीमारेषेच्या बाहेर जो कोणी खेळाडू ऐवा झेल मात्र पकडेल त्याला 100 रुपयाचं पारितोषिक नक्कीच देण्यात येईल. सिद्धू पाटील चौथ्या षटकामध्ये येत असताना पहिला बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. व्हॉट अ कॅच. तिकडे 10 नीरज पाटीलने कॅच मात्र कॅरी केला आणि जी सफलता मात्र पाहिजे होती टीम वाडेघरला, प्रवीणला मात्र इथनं परतावं लागतंय. बिग विकेट डाऊन. होमला मात्र परतावं लागतंय. बिग विकेट डाऊन.
नक्कीच मोरेश्वर पाटील यांच्याकडनं ऐवा झेलसाठी 100 कॅश प्राइज दिलं जात आहे. प्रतिम स्पर्धा पाहतो आपण. श्रद्धांजली चषक 20-25 हे पर्व पाहतोय आपण. या पर्वामधला आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसामध्ये ही दुसऱ्या फेरीतील पहिली लढत पाहतोय आपण. मास्टर माइंड सिद्धू पाटील गोलंदाजी मार्कवर. यावेळेस स्लोअर गतीचा चेंडू उंच उडाला आहे. बऱ्याच वेळ चेंडू हवेमध्ये शतशक धावताय चेंडूच्या मागे. चेंडू नो मॅच लाईन मध्ये ट्रॅव्हल. पहिल्या टप्प्यावरती चेंडूला उचललाय. तोपर्यंत धावा जमवल्या आहेत. 2 धावा. 2 धावाने स्कोर कार्ड वरती धावसंख्या 50 कंप्लीट टीम सांगोडीची. चौथं षटक सिद्धू पाटील आले स्वतः गोलंदाजी मार्क वरती. बॉल यावेळेसचा मोठा फटका लॉक केलाय. चित्रक्षक तिथे आहेत परंतु बनतील प्रेक्षक. नक्कीच अडवण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू शेवटच्या अटेंजला सीमारेषेच्या बाहेर हा येतोय षटकार. छप्पन्न धावा 56. अद्याप या षटकातील काहीशे चेंडू शिल्लक. आता सिद्धू पाटीलवरचा हल्ला. षटकार पुढचा बॉल. यावेळेस मोठा फटका लॉक केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. चेंडू पहिल्या टप्प्यावरती आणखीन एक दमदार चौकार. फलंदाज आदित्यच्या बॅटमधून येतो हा चौकार. 60 धावा लागतायत धाव फलकावरती. नक्की मागची मॅच 5 षटकांची होती आणि तब्बल धावा बनवल्या होत्या 78. 79 धावा बनवायच्या होत्या पण तो पुन्हा एकदा तोच टार्गेट सेट करेल कारण धावसंख्या धाव फलकावरती लागली 60. अद्याप काहीशे चेंडू शिल्लक या चौथ्या षटकामधील. षटकातील शेवटचा बॉल असेल. सॉरी शेवटचे 2 बॉल असतील अद्याप. चौकार आणि षटकार पाहला आपण आदित्यच्या बॅटमधनं. यावेळेस पुन्हा त्याच दिशेने उडवण्याचा प्रयत्न परंतु चेंडू गुडलँड स्पॉटवरती पडला आणि आता मात्र आपल्या नावाचा परिचय देत असताना मैदानाच्या आतमध्ये सिद्धू पाटीलचा हा येतोय डॉट बॉल. शेवटच्या स्लॉगरच्या षटकामध्ये शेवटच्या बॉलवरती एकाच मोठा फटका, एकाच डॉट बॉल, एकाच विकेट. आता दोन्ही संघांना संजीवनीचं काम करून देईल मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल गोलंदाजी मार्क सज्ज सिद्धू पाटील यांना पाहतो आपण. रिव्हर्स अटेंज केलाय. यू मिस आय डेफिनेटली हिट. पुढचा दरवाजा बंद आणि मागून चोरी. आणखीन एक धक्का टीम सांगोडेला. आदित्य बॅक टू पवेलियन. 4 षटकांचा खेळ इथं संपलाय. 4 षटकांच्या खेळीनंतर धावसंख्या धावफलकावरती 61 धावा आणि बनवायच्या आहेत. धावसंख्या धावफलकावरती 60 धावा आणि बनवायच्या आहेत 61. 61 धावा. तर वरब गावचे एक प्रसिद्ध उद्योजक राज भोईर साहेब इथे उपस्थित. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत असेल. त्यांचाच संघ आज या स्पर्धेमध्ये खेळणार आहे. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच दापोडे बनाम वरप. वरपचा कॅप्टन पोहोचलाय आणि दापोडेचा कॅप्टन देखील पोहोचले. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स नाणेफेकीसाठी यायचे. टॉस बॉक्स मध्ये आपलं सहर्ष स्वागत. राज भोईर साहेब वरप गावचे प्रसिद्ध उद्योजक. या कल्याण विभागामध्ये आपण एक चांगलं व्यक्तिमत्व पाहताय. राज भोईर साहेब आपण यायचे. आपलं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. श्रद्धांजली चषक 2025 मध्ये आपण उपस्थित राहिल्याबद्दल नक्की दिलगिरी व्यक्त करतोय, आभार व्यक्त करतोय. आपलं शतशः ऋणी आहे कारण आपली उपस्थिती खूप प्रार्थनीय होती आमच्या आयोजकांसाठी. सो आपण प्लीज या. कॅमेरामॅन भाविक नक्कीच आमच्या समवेत
नाणेफेकीसाठी मिनिष पाटील साहेब यायचंय. मिनिष पाटील साहेब या आपण नाणेफेकीसाठी. श्रद्धांजली चषक एक नाण्याची बाजू, दुसरी नाण्याची बाजू आहे 2025. श्रद्धांजली चषक आणि 2025 अशा दोन नाण्याच्या बाजू मिनिष पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. बेस्ट ऑफ लक. आरबी वरप टीमचा कॅप्टन आणि दापोर टीमचा कॅप्टन. 2025 अशी कॉलिंग केली गेली आहे. भरपूर प्रेक्षक आहेत खऱ्या अर्थाने आणि पाहायला गेलं तर प्रेक्षकांमध्ये देखील उत्साह असेल, कारण सांगोडे संघाचे भरपूर प्रेक्षक इथे पोहोचलेत. प्रेक्षकांना नक्कीच माहिती आहे की या सामन्याचं महत्त्व किती आहे. घरचा संघ या स्पर्धेमध्ये उतरलाय आणि आतापर्यंत जर विचार केला तर सामना खूप वळण घेतोय. एका बाजूने वाडेकर संघ कधी पलटवार करतोय, तर दुसऱ्या बाजूने सांगोडे संघ देखील कधी कधी बाजी मारतोय. परंतु या क्षणाला बाजी कोण मारेल, कोण होईल बाजीगर? चला, सांगोडे संघ आपण वेळ जास्त खर्च करताय. कोणत्याही संघाला सूट दिली जाणार नाही. वेळेच्या बाबतीत सहकार्य केलं जाणार नाही. फास्ट केला, थोडस स्पीड अप करा. केतन सुतार पहिला चेंडू घेऊन दूरभरण खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवली होती, परंतु चेंडूमध्ये प्रचंड वेग होता. कारण सांगोडे एक्सप्रेस केतन सुतार आपण बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाजी करताना पाहतोय. आपल्या गतीसाठी जाणला जातो, आपल्या व्हेरिएशनसाठी ओळखला जातो केतन सुतार. परंतु समोर तितका मोठा फलंदाज आहे या कल्याण डोंबिवली परिसरातील एक विस्फोटक खेळाडू सिद्धू पाटील सर. शॉटांपूल झेलची संधी कोणी नाहीये तिथे. रितेश पाटील चेंडू खाली येतोय, परंतु झेल सापडत नाहीये. नो मान्स लँड मध्ये तब्बल 4 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचले, परंतु एकाचे हाती तो चेंडू काही लागला नाही. सिद्धू पाटील पॉप इनक्रीज मध्ये चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. इनफॉर्म बॅटर आहेत आणि हे हंगाम गाजवलंय. समोरच्या दिशेने फटका सुरेख क्षेत्ररक्षक आहे तिथे येतोय, परंतु झेल टिपला जात नाहीये. निखिल पाटील होते आणि पहिल्या षटकामध्ये निखिल पाटीलने झेल टिपायचा प्रयत्न केला होता. खराब क्षेत्ररक्षण झालं होतं निखिलचं. पुढचा चेंडू, चांगला चेंडू, अप्रतिम बॉल. 4 चेंडू मध्ये 3 धावा खर्च केल्यात. पुढचा बॉल केतन पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर प्रणित पाटील. चांगला फटका गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरना चेंडू फरार होतोय सीमा पार. प्रणित पाटीलच्या बॅट मध्ये येतो पहिला चौकार. चांगला खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. जर विचार केला तर दोन्ही संघ संघर्ष करतायत मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा अंतिम बॉल केतन पुन्हा एकदा चांगला फटका आणि काय घडलंय तिथे. फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु लाईन मिस करतो. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू पिचिंग झाली आणि बॅट कट देखील होती. बारा चेंडू आणि 41 धाबांची गरज आहे विजयासाठी. 20 धाबा झाल्या दाफल काबर. आता समीकरण थोडंसं का होईना, परंतु झुकलेलं दिसतंय सांगोडे संघाच्या दिशेने.
हे षटक खूप महत्वाचं असेल, कारण या षटकामध्ये जर जास्ती धाबा आल्या तर शेवटच्या षटकामध्ये वाडेकर संघ शिरकाव करू शकतो. प्रणित पाटीलचा देखील झेल सुटला आणि काल आपण पाहिलं की शून्यावर कामरान कुंगलेचा झेल सुटला होता. त्यानंतर चित्र काहीसं वेगळं पाहायला मिळालं होतं. कॅचेस विन द मॅचेस असं नक्कीच म्हटलं जातं. कॅचेसला खूप सारं महत्व आहे. प्रवीण सुतारच्या खांद्यावर आता भल्ली मोठी टीमची जबाबदारी सोपवली गेली आहे. प्रवीण सुतार सुपरस्टार सांगोटे संघाचा मायटी इनिंग मागच्या मॅचमध्ये, या मॅचमध्ये देखील चांगली बॅटिंग केली प्रवीणना. सिद्धू पाटील यांच्यासाठी हा चेंडू. पहिला चेंडू प्रवीणचा. पहिला चेंडू समोरच्या दिशेने फटका सुरेख जज करतो ओम पाटील. चांगलं क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट लागलाय तिथे आणि विकेटचं पतन. क्या बात आहे सूरज. क्विक थ्रो फेकला यष्ट्यानंबर आदलला आणि मोठा फलंदाज गार झाला. वारपे पलटबार आणि सिद्धू पाटील गार झाले. जबरदस्त गोलंदाजी आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण. ओम पाटीलचं कौतुक करेन. अचूक एंडला थ्रो फेकला त्याने. प्रवीण सुतार स्ट्रायकिंग इनवर बॅटर प्रशांत फिनिशर आहे वाडेकर टीमचा. आप ट्रॅकर यावेळी मात्र कॅच सापडेल का तिथे. नो मॅच स्टँड मध्ये चेंडू. प्रशांतची एक धाव कंप्लीट केली प्रशांतने आणि एकच धावेवर समाधान मानावं लागेल. मागच्या मॅच मध्ये प्रशांतने 3 चेंडूवर 3 षटकार ठोकले होते. विस्फोटक फलंदाज आहे, फिनिशर आहे वाडेकरचा. शिवशक्ती एंटरप्राइजेस जय जलेश्वर वाडेकर संघ, तर दुसऱ्या बाजूने आई गावदेवी स्पोर्ट्स सांगोडे संघ. पुढचा चेंडू प्रवीण समोरच्या दिशेने ऑन साइडला स्क्वेअर बाउंड्रीच्या बाहेर चेंडूला पाठवून दिला. प्रणित पाटील अजून मैदानाच्या आतमध्ये. प्रणितने टोकलाय सिक्सर. नऊ चेंडू 33 धावांची गरज. अजून प्रणित पाटील नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावतंय. धोका संकट सावट निर्माण झालंय. धोक्याचं संकटाशी कुठेतरी निर्मिती करतोय. प्रणित पाटीलने शंखनाद फुंकलाय. प्रवीण सुतार हल्ला चढवतोय. पुन्हा एकदा प्रवीण. आणखी एक चांगला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट. आदित्य पाटील आहेत तिथे. 8 चेंडू 32 धावांची गरज. 2 मोठे फटके या ओव्हरमध्ये येतील का, त्याचं उत्तर प्रशांत पाटीलकडे असेल. कारण प्रशांत पाटील एक विस्फोटक बॅटर आहे, हिटर आहे, खऱ्या अर्थाने हार्ड हिटर आहे वाडेकरचा, फिनिशर आहे. प्रवीण सुतार पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका फसलाय की काय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावर ना चेंडू साइड स्क्रीनला धमाका देतोय. प्रशांत पाटीलच्या बॅटमधनं षटकार पाहायला मिळतोय. बॅटिंग पैसा वसूल मॅच पाहायला मिळते.
प्रवीण सुतार पुन्हा एकदा ओतून काढला या बॉलला. चांगला चेंडू, परफेक्ट यॉर्कर, एक धाव पूर्ण. चांगला थ्रो, अतिशय सुंदर थ्रो, क्या बात आहे. ताल्यांचा गजर होतं प्रत्येक चेंडूवर, कारण सांगोडे संघाचे समर्थक अमाप संख्येने ते पोचलेत. आलेल्या सर्व पाहुण्यांचं, मान्यवरांचं, उपस्थित क्रिकेट रसिकांचं श्रद्धांजली चषक 2025च्या माध्यमातून सहर्ष स्वागत. चेंडू शिल्लक असतील 6 आणि 6 चेंडूमध्ये विजयासाठी 25 धावांची गरज. कोणता गोलंदाज चेंडू हातामध्ये घेऊन आपल्या टीमचं भवितव्य आपल्या हातामध्ये घेईल, सांगोडे संघाला विजय मिळवून देईल की वाडेकर संघ हा सामना जिंकून नेईल. नक्कीच एम एस पान शॉप, मिलिंद सुतार, नक्कीच यांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा येतील या मॅचसाठी. आई गावदेवी स्पोर्ट्स सांगोडे संघासाठी नक्कीच शुभेच्छांचा स्वीकार केलाय. उपस्थिती नक्कीच प्रार्थनीय असेल, परंतु सध्याच्या घडीला लाईव्ह हा सामना ते पाहतायत. 25 धावांची गरज, शुभेच्छांचा स्वीकार नक्कीच केला गेलाय. सांगोडे संघाने 25 धावा रोखण्यासाठी रितेश पाटीलला प्राचारण केलाय. बॉलिंग ट्रॅकवर फलंदाज प्रशांत पाटील ऑन स्ट्राइक. आप ट्रॅकर फटका सुरेख, ओम पाटील आहे, झेल देखील स्वीकारलाय. ओहो, विकेट. समोरच्या दिशेने फटका सुरेख आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि झेल पकडला. आपण पाहू शकता काय जबरदस्त झेल. ह्या स्पर्धेमध्ये नक्कीच गतवर्षी चॅम्पियन राहिला होता. या क्षणाला मात्र चांगला चेंडू, विजय स्वीकारलाय खऱ्या अर्थाने. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन गावदेवी सांगोडे, खूप खूप अभिनंदन. आणि संपूर्ण सांगोडेकरांचा आता उत्साह गगनात मावेनासा झालाय. शेक हँड करायचंय वाडेकर टीम
आणि सांगोडे टीम आपल्या अस्तित्वाची लढाई लढत होते सांगोड्याचे खेळाडू आणि हा सामना जिंकला. जयघोष नक्कीच आई गावदेवी मातेचा ग्रामदेवतेचा होईल मैदानाच्या आतमध्ये आणि या टीमचे मेंटॉर नक्कीच संदीप पाटील साहेब देखील उत्साह निर्माण करतात.